Hare Hare Ram Ram
Labhavina
लेगोराचे गीत वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कीर्तनासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा चार चरणाचा आईचं तोंड भरून वर्णन करणारा अभंग आज या सेवेसाठी निवडलेला आहे. खरं तर अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. स्वर्गीय सौभाग्यवती लताबाई भीमाशंकर सोनवणे त्या स्वर्गीय माई माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांचा परिवार सोनवणे परिवार, श्रीमान भीमाशंकरजी मुरलीधर सोनवणे, श्रीमान सुनीलजी भीमाशंकर सोनवणे, श्रीमान संदीपजी भीमाशंकर सोनवणे परिवारानं आपल्या स्वर्गीय मातृशक्तीच्या आठवणीमध्ये श्राद्धाच्या निमित्तानं हरिकीर्तनाचं नियोजन केलेलं आहे आणि ही हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. ही सेवा मी स्वीकारत असताना या शिर्डी राहता या पूर्ण परिसरामध्ये कीर्तन सप्ताह गायन आणि महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकार मंडळीचं नियोजन एक जबाबदारीनं पार पाडणारं व्यक्तिमत्व आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो अशा हरिभक्तपरायण संगीत महाराज बागल. आपण मला संपर्क केला, त्याचबरोबर आमचे संदीप भाऊ जगताप, त्यांचे मोठे भाऊ रमेश भाऊ जगताप तर माझ्या संपर्कात राहिले. मला सांगितलं की दीदी आपल्याला ही सेवा पार पाडायची आहे. संदीप भाऊ जगताप, रमेश भाऊ जगताप ही मंडळी सारखी संपर्कात राहिली. थोडंसं अगोदर तारीख चेंज झाली आणि ही तारीख आजच्या दिवसाची सेवा थेट देण्यासाठी सगळी मंडळी बाभळगाव चिदंबर स्वामीचं बाभळगाव तिथपर्यंत येऊन पोहोचले आणि सेवा माझ्याकडे दिली, मी स्वीकारली. आज आम्हाला इथे कीर्तनाचा योग आला. संदीप भाऊ सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याचे राहताचे अध्यक्ष आहेत. एक राजकारणातलं एक जबाबदारीचं पद त्यांच्याकडे आहे आणि कीर्तनाचं एका दिवसाच्या कीर्तनाचं एवढं व्यवस्थित नियोजन या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातले गोड गळ्याचे गायक, वय लहान आहे पण कमी वयामध्ये गाण्याच्या क्षेत्रात ज्यांनी गरुडझेप घेतलेले आहे असे हरिभक्तपरायण शुभम महाराज बनकर, आमचे नवनाथ महाराज गीते एवढं गोड गायलं तुम्ही दोघांनी. तुमच्या दोघांसाठी आम्ही सगळेजण टाळी वाजवतो. फार सुंदर. त्याचबरोबर आमचे संदीप महाराज बागुलही स्वतः आम्हाला गायनाच्या साथीसाठी आहे. हार्मोनियमचे साथ देणारे आमचे वाडेकर महाराज, खूप मोठं नाव आहे वाडेकर महाराजांचं, आज त्यांची आम्हाला साथ मिळते. त्याचबरोबर आमचे रमेश भाऊ जगताप पाटील, आमचे संदीप भाऊ जगताप पाटील हेही आमच्यासोबत आहेत. मृदंगाची साथ देणारे हरिभक्तपरायण संतोष महाराज दीक्षित, नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थान येथील विद्यार्थी आहेत राहत्याचे. तर दीक्षित महाराज आणि त्यांचे विद्यार्थी या सगळ्यांसाठी आम्ही एकदा टाळी वाजवतो. इथे असणारे सर्व वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाले दादाचं देखील कौतुक आहे. साऊंड सिस्टीम साईरूम साऊंड सिस्टीम आणि मंडप किरण तरटे राहता यांचं मंडप आहे. साई वीरभद्र भजनी मंडळ शिर्डी इथलं भजनी मंडळ आहे. आमच्या चोतार बाबा आहेत, माझ्या विद्यार्थिनी आहेत, नारायणी वागचौरे आहेत, त्याचे वडील आहेत. त्याचबरोबर माझी विद्यार्थिनी ईश्वरी आहे, आर्या आहे, पायल आहे, छोटी भक्ती आहे, या माझ्या विद्यार्थिनी आहेत. या कार्यक्रमाचं शूटिंग कॅमेऱ्याच्या माध्यमातून आहे. सोनवणे भाऊंचे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे काही त्यांच्या मित्रपरिवाराची आल्यानंतर मला भेट झाली आणि खूप समाधान वाटलं. अगदी मुंबईमध्ये केम हॉस्पिटलमध्ये जबाबदारीचं काम पार पाडणारी मंडळी, लिज्जत पापडचे सर्व असणारे कोतुळचे सर, ही सगळी मंडळी मला काही वेळापूर्वी सोनवणे दादांनी भेट घालून दिली. मला खूप समाधान वाटलं. अशा खूप चांगल्या पद्धतीचा सगळा त्यांचा मित्रपरिवार
त्यांचे नातेवाईक आप्त इष्ट स्वजन सगळे अगदी जळगाववरून आलेल्या पण माहेर राहता आहे अशा आमच्या शर्माताई आहेत, त्याही माझ्यासोबत इथे आहेत. आणखी सर्व परिचित अपरिचित मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. आमचे रणछोड भाऊ आहेत, त्याचबरोबर आमचे या भागात मी कुठेही कीर्तनाला येऊ दे, अगदी माझा फोन जावं अथवा न जावं, आमच्या संसारावरती ज्यांची माया आहे आणि आमच्याबद्दल प्रचंड माया आणि आदर जपणारे असे आमचे अशोक भाऊ आंबेडकर आहेत. आणखी सर्व त्यांच्यासोबत आलेले त्यांचे स्नेहांकित मंडळी, त्यांचा मित्र परिवार, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू. अज्ञानानं गडबडीमध्ये एखादं महत्त्वाचं नाव राहत असेल, कारण इथे गृह खात्यातील काही पदाधिकारी मंडळी आहेत आणि मला सगळ्यांचा परिचय नाही आहे. सगळ्यांना माझा सप्रेम जयारी आणि आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल साईबाबांच्या या पवित्र शिर्डीमध्ये स्वर्गीय सौभाग्यवती लताबाई सोनवणे या स्वर्गीय मातृशक्तीचं पुण्यस्मरण आहे. खरं पाहता सोनवणे परिवाराला आजचा दिवस एक खूप मोठी दुःखाची आठवण घेऊन येणार आहे. असं कधीच कोणाला वाटत नसतं की आपल्या घरातला माणूस आपल्याला कुठे कायमचं सोडून जातो, असं कधी कोणाला वाटत नसतं. पण जेव्हा आपल्या हक्काची माणसं आपल्याला सोडून जातात ना, त्यावेळेला काय वेदना, काय दुःख होतं हे जावे त्याच्या वंशात येणार. तो प्रसंग जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या समोर उभा राहतो आणि त्या परिस्थितीतून, त्या प्रसंगातून आपल्याला पुढे जावं लागतं, त्यावेळेला कळतं हे किती कठीण आहे. खरं तर ज्या माये माऊलीनं आपल्याला 9 महिने उदरामध्ये वाढवलं, घडवलं, बोटाला धरून चालायला शिकवलं, आपल्या चिमुकल्या तोंडामध्ये घास भरला, काही नाही करत आपल्यासाठी आई, खूप काही करते. ती आई आपल्याला एवढा सहज सोडून जाणं, ती गोष्ट खूप जड जाते, आपल्याला खूप जड जाते. अगदी त्याच आईचं वर्णन करणारा अभंग तुकोबारायांचा, त्या अभंगाचं चिंतन करत करत आज आई म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त आई समजून घेण्यासाठी आजूबाजूला काय आवाज चाललाय तिकडे लक्ष देऊ नका. या माईकच्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत जो आवाज जातोय ना, येतोय ना, फक्त तिकडे लक्ष केंद्रित करा आणि आई समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर असं सांगतात, पृथ्वीचा कागद केला, समुद्रातल्या पाण्याची शाही बनवली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि साक्षात माता सरस्वती जरी लिहायला बसली तरी आईचं वर्णन कधी पूर्ण होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आई म्हणजे प्रेमाचा महासागर आहे, करुणेची घागर आहे. ममता, वात्सल्य, करुणा, प्रेम, दया या सगळ्या गोष्टीने भरलेली एकमेव ईश्वरानं बनवलेली मूर्ती म्हणजे आपली आई आहे. तिच्यासारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणालाच करायला जमणार नाही. जिच्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, कुठला लोभ नाही, कुठली विकृती नाही, असं निर्विकार निर्मळ गंगेच्या पाण्या एवढं पवित्र प्रेम जिला करायला जमते ना, तिला आपली आई म्हणतात. जीवनामधलं आईरूपी पात्र ज्या दिवशी हरवेल ना माझ्या ताई दादांनो, त्या दिवशी आपल्या मनाला समजावून सांगा, आपल्यावरती खरी प्रेम करणारी मूर्ती या जगातून कालबाह्य झाली किंवा ती बाजूला गेली. त्याच आईचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून मी करणार आहे. सर्वप्रथम या अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगते, नंतर या प्रसंगाबद्दल बोलते आणि मग आई हा विषय आपण त्याच्यावरती चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या लेकराचे हित पाहणारी पृथ्वीवरची एकमेव व्यक्ती ती म्हणजे आपली आई. अखंड तिच्या चित्तामध्ये लेकराच्या बद्दलची काळजी, तळमळ, चिंता लागलेली असते. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीत. जगातली सगळी नाती स्वार्थानं जोडलेली आहेत, पण ज्या नात्यात कुठला स्वार्थच नाही ते एकच नातं आहे, ते म्हणजे आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराला जोडणारा दुवा म्हणजे आपली आई आहे. त्या आईचं मोल आम्ही शब्दामध्ये करू शकत नाही. साक्षात सरस्वती लिहायला बसली तर होऊ शकत नाही. आमच्यासारख्या पामर जीवानं आईचं काय वर्णन करावं. तिच्या प्रेमामध्ये कुठला स्वार्थ नाही. करी लाभावी न प्रीती. आई जे सहन करते ना
ते कुणीच सहन करू शकत नाही। 9 महिने 9 दिवस मांसाचा गोळा उदरामध्ये वाढवणं जेवढं सहज आपण बोलावं तेवढं सहज नाहीये। पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हे सारे, काही सहन करत नाही आपली आई। आणि एकाच तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे। नियोजित वेळेमध्ये आपण सेवा पूर्ण करणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाचा खूप त्रास आहे, कुणाकडे लग्न आहे तर कुणाकडे काहीतरी कार्यक्रम आहे। हे सगळे कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आपण आपली वेळेमध्ये सेवा पूर्ण करण्याचं काम करणार आहोत। अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडलाय, आता आपण अभंगामध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल माझ्या ताई दादांना आज संदीप भाऊ सोनवणे असतील, सुनील दादा असतील, या सगळ्यांना आपल्या आईची ममता, आईचं प्रेम आठवत असेल। आज सगळा मित्रपरिवार आहे, आज नातेवाईक आहे, आज पाहुणे रावळे आहेत, सगळ्या क्षेत्रातली अगदी अध्यात्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, सर्व क्षेत्रामध्ये असलेला त्यांचा मित्रपरिवार सगळे आलेले आहेत। पण या सगळ्या गर्दीमध्ये आई नाहीये। काय असते आई? आई प्रेमाचा सागर आहे। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आईचं वर्णन करण्यासाठी शब्द कमी आहेत। आज आई हा शब्द जेव्हा आपल्या ओठावरती येतो त्यावेळेला आभाळा एवढं मन मोठं झाल्यासारखं वाटतं। ती सोबत असेल तर त्या आनंदाला पारावार नाही, आणि ती कायमची हरवली असेल तर दुःखाला काही कमी नाही। आज फक्त संदीप भाऊंच्या आईचीच आठवण आपण काढायची नाही, तर ज्यांची आई जगात आहे ते भाग्यवान आहेत, पण ज्यांची आई इहलोक सोडून गेलेली आहे त्यांनी आपल्या आईची आठवण काढायची, तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। लक्षात घ्या, एका लेकरासाठी त्याची माय त्याचं सर्वस्व असते, त्याची आई त्याचं सर्वस्व असते। रंभेला अप्सरेला समोर उभं करा, पण कुरूप असणारी मायच लेकराला प्रिय असते। रंभेबद्दल त्याला मातृभाव निर्माण होत नाही। आई आपली आई कुरूप असू द्या, ती जास्त शिकली नसू द्या, अडाणी असू द्या, पण तिच्या मायेच्या हातामध्ये जे भरलेला भाव आहे तो जगामध्ये कुणाकडे नाही, कुणाकडेच नाही। म्हणून आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे, उपकार विसरा फिटणार नाही, उपकार फिटणार नाही। आणि एक गोष्ट ऐका माझ्या काही घरांना, आई आहे तोपर्यंत किती लोकांना कळते हा ज्याच्या त्याच्या पुण्याईचा भाग आहे बरं। लौकिक वैभव ऐश्वर्य प्राप्त झालं की कदाचित अज्ञानानं माणसाला आपल्या माणसाची किंमत लागत नाही। अशी मोजकी माणसं असतात संदीप दादांसारखी की ज्या आईमुळे हे सगळं आपल्याला वैभव तिच्या आशीर्वादानं प्राप्त झालंय, तिच्या आठवणीमध्ये आपण काहीतरी भव्य केलं पाहिजे
की जेणेकरून तिच्या पवित्र आत्म्याला सद्गती प्राप्त झाली पाहिजे. ही अशी मोजकी मुलं असतात, मोजकी लेकरं असतात. पण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहतो, खूप ऐश्वर्य प्राप्त झालं की मग माई बापाला मुलांना द्यायला वेळ सुद्धा मिळत नाही. आपल्या आई वडिलांपेक्षा या जगात कोणतीच गोष्ट मोठी नाही. तुम्ही म्हणाल ताई कोणत्या काळातलं बोलता? मी या 20व्या शतकातलं बोलते आणि भारत देशातलं बोलते. या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा, या देशाची रीत आहे ज्येष्ठांचा मान ठेवणं, त्यांचा आदर करणं. बालपणी आपल्याला ज्यांनी वाढवलं घडवलं, म्हातारपणात त्यांना आपण वेळ देणं. खरं तर त्यांचं मन कुठे गुंतलेलं नसतं. आता वयोवृद्ध काळामध्ये जेव्हा वय माणसाचं वाढतं ना, त्यावेळेला व्यवहारातलं मन हळूहळू बाजूला आलेलं असतं. मग त्या वेळेला त्यांना फक्त आपल्या प्रेमाच्या शब्दांची गरज असते. तुम्ही त्यांना खायला काय देता तिकडे लक्ष आहे त्यांचं. फक्त आपली लेकरं 2 वेळा आपल्याला विचारतात का, आई तू बरी आहेस का, बाबा तुम्ही बरे आहात का, एवढं विचारलं तरी त्यांचं पोट भरत असतं. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, फक्त माझं बोलणं लक्ष देऊ नाही का. आई आहे तोपर्यंत किती लोकांना कळते हा ज्याच्या त्याच्या पुण्याईचा भाग आहे. पण आई गेल्यानंतर तिची आठवण माणसाला पावला पावलाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला तिची आठवण येते, तिची जाणीव होत असते. आई गेल्यानंतर माझ्या ताईंनो, आई दिसते दारात काढलेल्या रांगोळीमध्ये, तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये, चुलीच्या तोंडाला फुगलेल्या भाकरीमध्ये, देवघरातल्या देवांमध्ये आणि वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये आपली माय दिसते. हंबरुण वासराले चाटती जगा गाय, तव्हा भले तिच्या म्हणजे दिसते माझी माया, दिसते माझी माया. हंबरुण वासराले, हंबरुण वासराले चाटती जगा गाय, तव्हा भले तिच्या म्हणजे दिसते माझी माया, दिसते माझी माया. आया माया ससत होता तो जगात, दुष्काळात माईचा माझा हातला होता पाणी. पिठाबंदी, 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 पाणी टाकून मले काजच जाय, तव्हा मले तिच्या म्हणजे दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. आई गेल्यानंतर आई दिसत असते, आईचा वास होत असतो. वर्षभरामध्ये या भावंडांना आईची प्रसंगानं आठवण आली असेल, जाणीव झाली असेल, तरी चुकले सुद्धा असते आणि अचानक तोंडातून आई हा शब्द सुद्धा बाहेर पडला असेल. पण पुन्हा मनाला समजावून सांगितलं असेल की अरे आपली आई तर या जगात आता कुठे राहिली. माझ्या ताई दादांनी माझ्या शब्दाकडे थोडंसं लक्ष द्या. हे कीर्तन ऐकत असताना तुमचे सुद्धा डोळे अश्रूने डबडबतील, मन भरून येईल. आणि घरी जेव्हा जाल असेल तर आईच्या चरणाला मिठी मारा, नसेल तर तिच्या फोटोकडे पाहून आणखी रडा. फक्त कान देऊन ऐकायचं तुम्हाला. आई आपल्या जीवनामध्ये एवढी महत्वाची, एवढी मोलाची. आई आपलं जीवन घडवण्याचं काम करत असते. लहानपणी आपल्याला वाढवते, तिच्या अगदी रक्त मांसापासून आपण तयार होतोय. 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये आपली वाढ होते. ती खूप सांभाळते आपल्याला, आपली खूप काळजी घेते. या जगात आल्यानंतर ती आपल्याला दूध पाजते. देवानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आईच्या दुधाशिवाय खाण्यायोग्य आपल्यासाठी काहीच नसतं. जन्माला आल्यानंतर ती एवढी काळजी घेते आपली. एक सोपं उदाहरण सांगते मी तुम्हाला. माझा थोडा आवाज वाढला, बॉक्स मॉनिटरचा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मडके घडवत असताना कुंभार दादाची जेवढी जबाबदारी आहे ना, मातीला आकार देत असताना कुंभार दादाची जेवढी जबाबदारी, त्याही पेक्षा लेकरू घडवत असताना आईची मोठी जबाबदारी. तुम्ही मला दीदी हे कसं, तर मी तुम्हाला पटवून देते. उदाहरण सगळ्यांनी काढले नाही का. कुंभार दादा माती तुडवत होते, चिखल बनवत होते. कुंभार दादा चिखल तुडवत आहेत
खरं तर विश्वाच्या मालकाला सुद्धा कुंभार दादाची उपमा दिलेली. फिरत्या चाका वरती देशी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कुंभार दादा मातीत तुडवत होते. मातीत तुडवत असताना त्यांच्या पत्नीने विचारलं, का हो आता काय बनवणार आहात तुम्ही? कुंभार दादाला सांगितलं, सध्या चिलीमचा खूप जमाना आहे, मी चिलीम बनवणार आहे. पत्नी बोलली, का हो एवढे उन्हाळ्याचे दिवस आता तोंडावरती आलेले, तुम्ही जर चिलीम बनवली धंदा होईल, आपल्याला पैसे पण मिळतील खूप, पण चिलीम ओढून बऱ्याच लोकांचं जीवन बरबाद होईल. पण एक काम करा ना, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही मडके बनवा. मडके तुम्ही मडके बनवले ना तर खूप लोक मडके विकत घेतील, आपलाही धंदा होईल, भरपूर पैसे मिळतील, लोक थंडगार पाणी पितील, तर आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि लोकही शांत राहतील. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या माझ्या ताई दादांनो. कुंभार दादाचा निर्णय बदलला. कुंभार दादा अगोदर चिलीम बनवणार होते, मग त्यांनी मडकं बनवायचं ठरवलं. माती घेतली, त्या चाकावरती भरली आणि चाक फिरवू लागले आणि मातीला आकार देतात. मातीला आकार देत असताना मातीताई बोलली, ए कुंभार दादा काय बनवणार आहेस तू? कुंभार दादाला सांगितलं, मातीताई मी आता मडकं बनवणार आहे. माती बोलली, दादा तू चिलीम बनवणार होता ना, मग आता तू मडकं बनवायचा का निर्णय घेतला? कुंभार दादाने सांगितलं, मातीताई माझा विचार बदलला आणि विचार बदलल्यामुळे आता मी मडकं बनवणार आहे. ती माती बोलली, दादा तुझा विचार बदलला पण माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता, ज्याच्या ओठाला मी लागले असते त्याचं जीवन बर्बाद झालं असतं, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले असते, मलाही लोकांनी शिवाशाप दिले असते आणि तुलाही तळतळाट लागला असता. पण दादा तू आता मला मडक्याचा आकार देणार, लोक मडके घेऊन जाणार, थंडगार पाणी ठेवतील माझ्या डेऱ्यामध्ये आणि पाणी पितील, जे पितील ते शांत होतील, मलाही आशीर्वाद मिळेल आणि तुलाही आशीर्वाद मिळेल, तुझंही भलं होईल. याच्यातून मला एवढंच सांगायचं आहे या दृष्टांतातून की मातीला आकार देत असताना जी जबाबदारी कुंभार दादाची आहे त्याही पेक्षा 1000 पटीने अधिक जबाबदारी आपल्या आईची आहे. आई लेकरा घडवत असताना जणे जणे तो भक्त जणे दाता जणे या शूर नाही तो जणे वांज होईल. आईनं लेकरू जन्माला घालत असताना, त्याला घडवत असताना असं त्याला घडवावं की त्याच्या हातून सत्कर्म, आई वडिलांची सेवा, राष्ट्र सेवा सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर
बढ़कर कोई नहीं है. आईपेक्षा जगाच्या पाठीवर दुसरं कोणी मोठं नाही. माझ्या ताई दादांनो, आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं यात नवल नाही. आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडतो. जगाचा बाप सुद्धा आईच्या आठवणीमध्ये रडतो. याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगते. पहिला प्रसंग ऐका रामायणातला. सध्या भारत देशातलं वातावरण राममय आहे. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे. राम जीवनाची सांगत आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासात जर राम आठवला तर जीवन आराम आहे. राम नाही आठवला तर जीवन हराम आहे. पण जीवन रामच आहे. झोपेतून उठलो तर पहिला राम राम आहे आणि उठलोच नाही तर कायमचा राम राम आहे. पण रामच आहे. रामायणातला प्रसंग तो प्रसंग ऐकता ऐकता जन्म जन्म की खोज राम से चल के राम प्रिया प्रेम कोई हार न जाने राम से रूठे राम से आए मंगल भवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय 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 आईच्या आठवणीमध्ये देव रडला कसा ते कांदेव नाही का. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला वनवास मिळाला. विचार करा, ज्या राजकुमाराला अयोध्येची राजगादी मिळणार होती पण त्या राजकुमाराला वनवास प्राप्त झाला. पण एवढ्या चांगल्या संस्कारामध्ये स्वतः ईश्वराचा अवतार असणारे राम, संस्कार एवढे सुंदर, सावत्र आईची आज्ञा मान्य केल्याने राम वनवासाला निघाले. राम वनवासाला चालले तर सोबत पत्नी आहे, एक भाऊ आहे. तिघे जण वनवासाला निघाले. पुढे गेले, महाराष्ट्रात नाशिक मध्ये आले तर पंचवटीतून पत्नी चोरी गेली. सीतामाईचा शोध घेत घेत पुढे निघाले तर जटायू महाराजांचा उद्धार केला आणि शबरी आईची भेट झाली. ती शबरी आई रामरायाची वाट पाहत होती. लहान असताना तिनं घर सोडलं आणि मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये तिथे सेवा करत राहिली. तिची सेवा, तिची श्रद्धा, तिचा भाव पाहून. आणि गोष्ट लक्षात घ्या, शबरी आईची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भिल्लाची मुलगी होती ती, पण तिच्या लग्नाला 1000 बकऱ्यांचं दावण, 1000 बकऱ्यांचं मांस लोकांना खाऊ घालायचं होतं. ती म्हटली, बाबा हे बकरे कशासाठी बांधलेले आहेत? बेटा, उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये या बकऱ्यांचं मांस आपल्या पाहुण्यांना खाऊ घालायचं. हे मद्याचे डेरे, मदिरा त्यांना प्यायला द्यायची, तेव्हा आपले पाहुणे खूप खुश होतात. पाहुणे अशा असतील तर मुखिया कसा असेल त्यांचा. काही गोष्टी लक्षणावरून ओळखून घ्यायच्या असतात. आचार कुलम आख्याती, देशम आख्याती भाषण, संभ्रम स्नेहम आख्याती, वपूर आख्याती भोजन. याचा अर्थ काय? आचार कुलम आख्याती, तुमचा व्यवहार, तुमचं आचरण, तुमचं वागणं याच्यावरनं तुमचं कुळ लक्षात येतं. आचार कुलम आख्याती. देशम आख्याती भाषण, तुम्ही कोणत्या भागातले आहात ही तुमची भाषा सांगते. तुमच्या बोलण्यावरनं तुमचा प्रांत, तुमचा देश किंवा तुमचं कोणत्या एरियात, तुमच्या कोणत्या प्रदेशात राहतात
ते लक्षात येतं. देशमाख्याती भाषा संभ्रम स्नेहमाख्याती. तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं समोरच्या व्यक्तीबद्दल तुमच्या अंतःकरणात किती आदर आहे हे लक्षात येतं. आणि तुम्ही काय खाता हे तुमच्या तब्येतीवरून लक्षात येतं. तसं हे पाहुणे असे तर मुखिया कसा असेल, सगळे आसुरी प्रवृत्तीचे. पण विचार करा, एवढ्या आसुरी प्रवृत्तीच्या परिवारामध्ये, या अपवित्र कुळामध्ये एवढी कुलवान पवित्र अशी ही माई शबरी कशी जन्माला आली. जसे हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले, तसाच या भिल्लाच्या पोटी ही भगवत भक्त कन्या जन्माला आली. ती शबरी आई विचार केला तिनं, माझ्या लग्नासाठी तर हे बिचारे बकरे मरत असतील, तर मी बिना लग्नाचे राहिले तर कुठे काय दिले. रात्रीतून घर सोडलं, जंगलामध्ये जाऊन राहते. 3 दिवस तर मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ राहिली. का? माझा वडील जंगलाचा राजा आहे, जंगलाचा कोपऱ्यानं कोपरा शोधून काढल, माझा शोध घेईल आणि माझं लग्न लावून घेईल, बिचारे बकऱ्यांना मरावं लागेल. म्हणून उंटाच्या पोटाजवळ 3 दिवस थांबली. ती म्हटली, सगळीकडे पाहते पण या मेलेल्या उंटाजवळ येणार नाही, कारण इथे माणसाचं थांबणं राहणं शक्य नाहीये. माणसाला घाणेरडा वास सहन होत नाही. कंटाळून शिपाई सगळे वापस गेले. शबरी आई म्हटली, आता आपल्या पाठीमागची चिंता संपली, कथा सगळ्यांना माहिती आहे, तरी श्रद्धे नाही का. शबरी आई झाडावर जाऊन बसली. तिनं पाहिले काही साधू वाटेवरनं जातात. तिने ठरवलं, मी माझ्या जीवनामध्ये आता काय करणार, अशी लपून छपून बसतात त्याच्यापेक्षा काहीतरी आपण सेवा कर्म केली पाहिजे. लक्षात घ्या, काही ना काही कर्तव्य सेवा जबाबदारी माणसानं पार पाडलीच पाहिजे. रिकाम टेकड्या माणसाला जगातही किंमत नाही, देवाजवळही काही त्याला किंमत नाही. काम करणारा कर्तृत्व करणारा माणसाचा गौरव देवा समाजाला जसा आहे तसा देवाला सुद्धा त्यांचा गौरव असतो. रिकाम टेकडी माणसं देवाला सुद्धा आवडत नाहीत. शबरी आईने विचार केला, उभं आयुष्य असंच कमी झाडावर राहून निवांत फळं खाऊन राहायचं, या संताची सेवा करू. पण सेवा स्वीकारतील का नाही हा संशय मनामध्ये, तर न सांगता चोरून सेवा केली. आता पगार देऊन नीट लोक सेवा करत नाही, चोरून कधी सेवा करणार आहे. सेवा काय करू कळत नव्हतं, तर शबरी आईनं हातानं रस्ता झाडून काढला. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या माझ्या ताईंनो. देव असेल संत असेल यांची सेवा आपण जेवढा मनोभावे करू तेवढं त्याचं मोठं फळ असतं. शबरी आईनं हातानं रस्ता झाडला. याच्यातून एक गोष्ट सांगेन तुम्हाला, कधी मठ मंदिरामध्ये गेलात ना तर कधीतरी झाडून काढण्याची सेवा करा, कधीतरी मंदिरातला कचरा बाजूला काढण्याची सेवा करा. एक चोरानं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये स्वतःच्या अंगावरचा कपडा घेतला, त्याला तिथे चोरून आणलेलं धन पाहायचं होतं. त्यानं कपडा काढला, अस्वच्छता होती, कचरा होता, तर अंगातल्या कपड्यानं त्यानं मंदिर थोडंसं स्वच्छ केलं, तर भगवान भोलेनाथानं त्याला कुबेराचं पद दिलं. कुबेर बनवलं त्याला, कुबेर. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. कधी मठ मंदिरात गेला तर मंदिर थोडीशी सेवा आपल्या हाताने करा, स्वच्छ करण्याचं काम करा, त्याचं अद्भुत फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पण आता लोकांना सेवा करण्याचा कंटाळा येतो. पण या 2-3 गोष्टीचा कधी कंटाळा करायचा नाही. काही ठराविक सेवा आपण आपल्या हाताने करायच्या. देवघरातल्या देवांची पूजा घराच्या मालकानं प्रमुखानं करायची, आपण आपल्या हाताने करायची. त्याच्यासाठी नोकर पगारी लोक लावायचे. मंदिरात गेला तर मंदिराची स्वच्छता हाताने करायची आणि घरातल्या वयोवृद्ध माणसांची सेवा आपण आपल्या हाताने करायची. त्याच्यासाठी नोकर आणि चाकरी यांची व्यवस्था थोडी कमी, पण स्वतः सेवा करा, त्याचं पुण्य काही अद्भुत आहे. तुम्हाला माझं बोलणं पटावं याच्यासाठी एक गोष्ट सांगते. मी तुम्हाला छोटासा विषय सांगते. आपल्या तिजोरीची स्वच्छता करण्यासाठी आपण नोकर ठेवतो का स्वतःच करतो? झोपल्या का काय? तिजोरीची साफसफाई तुम्ही स्वतः करता का त्याच्यासाठी नोकर ठेवता? तिजोरी तिजोरी तिजोरीची साफसफाई जशी स्वतः करता ना, त्याची स्वच्छता स्वतः ठेवता ना, त्याच्यासाठी जर तुम्ही नोकर ठेवला तर तो सगळं साफ करून टाकेल, तो काहीच ठेवणार नाही तिथे. जशी तिजोरीची साफसफाई स्वच्छता करताना तुम्ही स्वतःची जबाबदारी समजता, तशी देवधर्म, मंदिर, साधू संत आणि आपल्या घरातले आपले आई वडील, ज्येष्ठ माणसं यांची सेवा स्वतः आपल्या हाताने करायची. ते कुठल्या तीर्थापेक्षा कमी नाही आहेत आपल्यासाठी. तसं शबरी आईनं हातानं रस्ता झाडून काढण्याचं काम केलं. संत विचार करायचे, बरं कोण असेल बरं रस्ता झाडणार? एक दिवस पकडल्या गेले, कोण आहेस तो? माझं नाव शबरी. एवढ्या दिवसापासून कोण रस्ता झाडतं? मी झाडते बाबा. सांगितलं का नाही? भीती वाटत होती बाबा तुमची.
मी भिल्ल जाती जन्माला आलेली, माझी सेवा स्वीकाराल का नाही? इथे बसलेल्या प्रत्येक श्रोतांना आता माझा एक शब्द लक्षपूर्वक ऐका. माणसाचं मोठेपण हे जातीपातीवरती नसतं, त्याच्या श्रीमंतीवरतीही नसतं, त्याच्या मनमिळू स्वभावावरती आणि त्याच्या माणुसकीवरती माणसाचं मोठेपण अवलंबून असतं. आणि याच्याही पुढे आणखी गोष्ट ऐका. माणसाचं मोठेपण, माणसाचं महत्व कशावरनं आहे? जातीवरनं नाही. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाहीये. जन्माला कुठे यायचं, कोणत्या जातीत जन्माला यायचं, श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं का गरीबाच्या घरामध्ये जन्माला यायचं, विद्वानाच्या घरात जन्माला यायचं का अज्ञानी लोकांच्या घरात जन्माला यायचं, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. पण एक गोष्ट तुमच्या माझ्या हातात आहे, जिथे जन्माला आलो तिथे कर्तृत्व करून स्वतःला सिद्ध करणं, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. एवढी शबरी आईची जात महत्वाची नाहीये. शबरी माँ भिल्लाच्या कुळामध्ये जन्माला आले, पण फार पुण्यवान आणि फार भाग्यवान ठरले. का तिच्यामुळे कसा ना रामायणामध्ये त्यांचा उल्लेख होतो. शबरी माँ म्हणते, बाबा मी भिल्लाची मुलगी, माझी सेवा स्वीकाराल का नाही ही भीती होती म्हणून सांगितले नाही. महाराज म्हणतात, आई तुझं मन फार पवित्र आहे ग, तू आता आश्रमाच्या बाजूला राहा. तिला झोपडी बांधून दिली. आणि जेव्हा गुरु वैकुंठाला निघाले त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं, शबरी माँ आम्हाला देवाला भेटायला जावं लागतंय, पण तू एवढी पुण्यवान आहेस की देव तुला भेटायला येणार आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. शबरी आईला सांगितलं तेव्हापासून ती वाट पाहत होती देवाची. जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस. वाट पाहत होती, मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागा खुल
भजन करा मेरे झोपड़ी के घाट खुल जाएंगे राम मेरे झोपड़ी के घाट खुल जाएंगे राम वो मेरे झोपड़ी के घाट खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के घाट खुल जाएंगे राम आएंगे पासूनचं स्वप्न आपलं पूर्ण झालंय. राम मंदिर झालं अयोध्येमध्ये या वर्षी 2024 मध्ये. सगळी माणसं भाग्यवान आहेत. राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहिला. सूर्य तिलक महोत्सव रामनवमीच्या दिवशी सूर्य भगवंतानं जो तिलक केला रामरायाला तो आपण आपल्या डोळ्यानं पाहिला. भले अयोध्येत जाऊन नाही पण मोबाईलवर टीव्हीवरती तरी पाहिला आपण. प्रेमानं दोन्ही हात वरती घेऊन जरा जोरात जय करा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. फक्त बसलेली माणसं जय म्हणा. प्रभू रामचंद्र भगवान की. आवाज मोठा नाही आला, बॅटरी उतरली वाटतं. जरा जोरात. प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी ताकदीनं महिला मंडळ. प्रभू रामचंद्र भगवान की. सीता मैया की. लक्ष्मण भैया की. आणखी एकदा प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी एकदा सगळ्यांनी जोरात, महिला पुरुष सगळे मिळून. प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. रावण महाराज की जय नाही करायचं. फसवले मी तुम्हाला. इथे फसलाचे फसला, दुसरीकडे कुठे फसवू नका. विठ्ठल विठ्ठल. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जलक दीवारें बनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम के, मेरे झोपड़ी के बाहर खुल जाएंगे राम. शबरी आईनं वाट पाहिली आणि तो तिच्या जीवनातला सोन्याचा दिवस उगवला. साक्षात परब्रह्म भगवान परमात्मा शबरी आईच्या झोपडीवरती चालत आले. माझ्या ताई दादांना भगवंताचा जो वनवासाचा मार्ग होता ना, त्या मार्गावर शबरी माँ नव्हती. तब्बल 250 किलोमीटर अपोजिट होती. पण भक्ताचा भाव, त्याची इच्छा, त्याची तळमळ पूर्ण करण्यासाठी देव 250 किलोमीटर अनवाणी पायानं गेला. आणि भगवान परमात्मा शबरी आईच्या जेव्हा झोपडीवर गेले ना, शबरी आईला काय करू ते सुचना. तिला देवाचे पाय धुवायचे, पण तिच्याकडे पाय धुण्यासाठी पात्र नाही. शिर्डीकर, तिच्याकडे पात्र नव्हतं. जेव्हा तिला भूक लागत होती तेव्हा ती हाताने फळं तोडून खात होती आणि तहान लागत होती तर ओंजळीनं पाणी पित होती. तिनं तिच्या जीवनामध्ये कुठल्या पात्राचा, ताटी वाटी लोटीचा संग्रहच केला नाही. तिनं फक्त रामाची वाट पाहत राहिली, वाट पाहत राहिली. तिच्याकडे पात्र नव्हतं. ऐका शिर्डीकर, शबरी आईकडे पात्र नव्हतं, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता होती. आपली घरं पात्रानं गच्च भरली आहेत, पण आपल्याकडे पात्रता मिळवायची आपल्याला. नाही म्हणायचं नाही, हार मानायचं नाही. माणूस आहोत आपण आणि स्वभाव माणसाचा तर कधीच हार मानत नाही. प्रयत्नशील राहायचं. आज नाही, उद्या नाही, परवा, पण एकदा का असेना मला देव भेटला पाहिजे, त्याची भक्ती माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. शबरी आईनं देवाच्या चरणाखाली हात घातले, चरणावर माथा टेकवला, खूप रडली. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी भगवंताचे पाऊल धुवून काढले. तिची इच्छा पूर्ण झाली आणि तिनं बोराची फळं, बोर देवाला खायला दिली. बोरं खात असताना भगवान परमात्मा मिटक्या मारत बोरं खातात. पण लक्ष्मणजी म्हणतात, दादा प्रत्येक बोर टोचलेलं आहे. आई शबरीनं सांगितलं, देवा
क्षते खगांची नभेत देवा मीच चाखला स्वये गोड मी माझ्या शुद्ध दाताने ती चाचण पाहिली शुद्ध दाताने म्हटलं की लक्ष्मणजीचं लक्ष तिच्या दादाकडे गेलं कारण तिनं कधी ब्रशही केलेला नव्हता आणि लक्ष्मणजी मनात म्हणतात आमच्या देवाला काही कळतच नाही कुठेही बसतं कुणाचंही खातं भगवान शबरीमाई सांगते भगवान ही बोरं प्रत्येक बोर टोचलेले बरं ती पक्ष्यांनी नाही खाल्लेली ती मी माझ्या शुद्ध दाताने चाकून पाहिली शबरी आईचं ते पवित्र अंतकरण पाहिलं देवा माझ्या देवाच्या तोंडात आंबट किंवा तुरट बोर जाऊ नये याच्यासाठी ती बोरं मी अगोदर चाखून पाहिली आणि नंतर तुम्हाला दिली आता याच्यातून एकच गोष्ट आहे आठवा तुम्हाला बालपणी तुमच्या आई खाऊ घालत असताना अगोदर पहिला घास ती स्वतः खात असते आणि नंतर आपल्या लेकराला खाऊ घालत असते बरोबर आहे काय का आता हे मी खाऊन पाहते माझ्या लेकराला खाण्यायोग्य आहे का नाही अगोदर ती स्वतः त्याची चव घेते आणि नंतर तिच्या बाळाला खाऊ घालते राम रडायला लागले विश्वाचा मालक आहे रडू लागला तो का रडतोय देव लक्ष्मणा या दंडकारण्यामध्ये या वनवासाच्या काळात या शबरी आईच्या रूपानं मला माझ्या माई कौशल्याची आठवण आली रे राम काय म्हणतात राम लक्ष्मणा मला माझ्या माई कौशल्याची आठवण आली कारण हे खाऊ घालण्याचं जे प्रेम आहे ना ते फक्त आईच आहे ते दुसऱ्या कोणाला जमणार नाही माझ्या दादांनो आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडला याच्यासाठीच मी हा पुरावा तुम्हाला प्रचंड प्रेम करणार आपली मातृशक्ती राम वनवासाला गेले तर माई कौशल्या म्हणत होती माझा राम मला सोडून गेला आणि आज स्वर्गीय लताई सोनवणे या सोनवणे परिवाराला कायमच्या सोडून गेल्या आज परिवार म्हणतोय आमचा माणूस कुठे आमची मातृशक्ती आमच्या डोळ्याला दिसत नाही पण या आईचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे काय मोल आहे संत काय तोंड भरून वर्णन करतात अभंगाचं पहिलं चरण
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आईचं अंतकरण सांगतात। लेकराबद्दल जिला अखंड तळमळ आहे, लेकराची काळजी आहे, तिला माय म्हणतात, तिला आई म्हणतात। लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, हे पहिलं चरण पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगते। उदाहरण बहुतेकांच्या परिचयाचे आहे, सर्वश्रुत आहे, कान देऊन एकदा पुन्हा ऐका। एक गर्भवती स्त्री आहे, उद्योग करण्यासाठी रोज एक गाव बदलतात, आठवडाभर एखाद्या गावाला राहतात। तिचा पती काम करण्यासाठी परगावी जातोय, दुसऱ्या गावाला जातो, पण आता ती स्त्री तिचे दिवस पूर्ण भरत आलेले आहेत। तिचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे आणि प्रसूती काळ जवळ आला त्या पतीला तिला सोडून जावंसं वाटत नाही, पण ती म्हणते मालक आता काळजी करू नका, माझी चिंता करू नका, तुम्ही काम करण्यासाठी जा आणि मला असं वाटतं की तुम्हाला येईपर्यंत मी काही प्रसूत होणार नाही, माझी चिंता करू नका। पत्नीने आश्वासन दिलं, समजावून सांगितलं आणि तो गृहस्थ परगावी काम करण्यासाठी गेला। गेल्यानंतर इकडे त्याची पत्नी पाणी भरण्यासाठी गेली। एकावर एक खंडे चढवलेले, पाणी घेऊन येत असताच तिच्या पोटामध्ये कळा निर्माण झाला। प्रसूतीच्या वेदना तिला व्हायला लागल्या, डोक्यावरचे घडे त्यानं खाली उतरवून ठेवले आणि जमिनीवरती ती आडवी झाली, खूप रडायला लागली। तिला प्रचंड वेदना होतात, त्या वेदना तिला सहन होईना, आक्रोश करते, आई ग मला खूप त्रास होतोय। तिची छोटीशी नणंद होती आणि ती मुलगी पळत आली, पाहिलं तिने आपल्या वहिनीला काहीतरी त्रास होतोय। ती म्हणते वहिनी तुम्हाला काय झालं? तर त्या बाईने सांगितलं वंश तुम्हाला कळणार नाही मला काय होतंय, माझ्या मदतीला सध्या एका जाणकार स्त्रीची गरज आहे, कुणाला तरी मला मदतीला बोलवून आणा, एखादे डॉक्टर पहा, एखादी सुईण पहा। त्या मुलीनं गावभर चक्कर मारली, पण त्या मुलीला त्यांच्या मदतीला कोणीच आलं नाही, कोणीच नाही, डॉक्टर नाही, सुईण नाही, वैद्य नाही, हकीम नाही, कोणीच मदतीला आलं नाही। आणि शेवटी मुलगी दुःखी झाली आहे, वडाच्या झाडाखाली उभी राहिली। तिनं एका साधूला पाहिलं, तिच्या लक्षात आलं गरिबासाठी जेव्हा या जगात कोणी नसतं तेव्हा देवानं पाठवलेले हे देवदूत असतात। ती बोलली बाबा माझी वहिनी अडचणीमध्ये, तिचा प्रसूती काळ आहे, तिला प्रचंड वेदना होत आहे, माझा दादा घरी नाहीये, माझ्या वहिनीचा त्रास कमी होईल असं काहीतरी औषध द्या, अंगारा द्या। महाराजांनी अंगारा द्यायला सांगितलं, बेटा तुझ्या बहिणीला हा अंगारा लाव आणि सांग तिला की तिला त्रास नाही होणार, पण तिला एक गोष्ट सांग, आताचा काळ अशुभ काळ आहे, या अशुभ काळामध्ये जर तिला बाळ जन्माला घातलं तर जगात दरिद्री बाळ तिच्या पोटी जन्माला येईल, पण तिनं जर एक प्रहर प्रसूती थांबवली तर विश्वातलं बुद्धिमान बाळ तिच्या पोटी जन्माला येईल, कारण येणारा काळ पर्व काळ आहे। मुलगी पडत आली, तिला काय कळतं प्रसूती थांबवणं स्त्रीच्या हातात आहे का? मुलगी आली, वहिनीला अंगारा लावला, वहिनी महाराजांनी सांगितलं की एक प्रहर तुम्ही थांबा, प्रसूत होऊ नका, आता जर प्रसूत झाला तर अशुभ काळ आहे, जगातलं दरिद्री बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल, आणि एक प्रहर जर तुम्ही प्रसूती थांबवली तर विश्वातलं बुद्धिमान बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल। माझ्या ताईंना माफी मागून बोलते मी तुमच्यासोबत, प्रसूती थांबवणं ही गोष्ट स्त्रीच्या हातातली नाही, तिच्या हातामध्ये ती गोष्ट। पण आता आई आहे, तिचा जीव व्याकुळ झाला, देवा आता जर बाळ जन्माला आलं तर दरिद्री बाळ माझ्या पोटी जन्माला येईल, आयुष्यभर दारिद्र्यानं गांजलेलं माझं बाळ मला पाहावल्या जाणार नाही, माझ्या बाळाचं दुःख वेदना त्याचा त्रास पाहून मला जगावंसं वाटणार नाही, मी दुःखी राहील देवा, काहीही करून मला या अशुभ काळामध्ये प्रसूती थांबवायची, मला पर्व काळात बाळ जन्माला घालायचंय, एक प्रहर मी प्रसूती थांबवणार आहे। जी गोष्ट तिच्या हातात नाही ती करणार, तिच्या हातात नाही ही गोष्ट। आणि एक प्रहर म्हणजे काय थोडा काळ नाही, 3 तासाचा एक प्रहर असतो, जिथे 3 सेकंदासाठी 3 मिनिटासाठी वेदना सहन होत नाही, तिथे 3 तास प्रसूती कशी थांबवायची? तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, विश्वास नाही ठेवणार तुम्ही, पण विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला। त्या बाईनं एक प्रहर प्रसूती थांबवण्यासाठी अक्षरशः शिरसासन केलं, खाली डोकं वर पाय, जिचा प्रसूती काळ आहे त्या बाईनं प्रसूती काळ पुढे ढकलण्यासाठी शीर्षासन केलं। मरणांतक वेदना तिला होत होत्या, भयंकर त्रास होत होता तिला, पण तो सगळा त्रास तिने निमूटपणे सहन केला। ती म्हटली याच्यात मी मेले तरी चालेल, पण मला अशुभ काळात बाळ जन्माला घालायचं नाही। खूप त्रास सहन केला,
आक्रोश करत होती, सहन करत राहिले. अशुभ काळ संपला, पर्वकाळ चालू झाला. सुंदर बाळाला त्यानं जन्म दिला. गोंडस गोजीरवान बाळ, त्याच्या चालण्यातून त्याचं चातुर्य लक्षात यायला लागलं. खूप विद्वान झालं, बुद्धिमान झालं, चाणाक्ष बनलं. राज आश्रय मिळाला त्याला. त्याचं बालपणाचं नाव महेशदास. पण त्याला राज आश्रय मिळाला. राजाचा उजवा हात काय, राजाचा श्वास ते बाळ बनलं. आता राजा त्याच्याशिवाय कुठला निर्णय घेत नाहीये. त्या बाळाचं शरीर आज आपल्यामध्ये नाही, पण त्या बाळाचं नाव आज अजर अमर आहे. त्या बाळाचं नाव आहे चतुर बिरबल. काय नाव आहे? चतुर बिरबल. चतुर बिरबल साऱ्यांना माहिती आहे, पण त्या बिरबलाला चातुर्य प्राप्त व्हावं याच्यासाठी 3 तास शीर्षासन करणारी माय आपल्याला विसरून चालणार नाही. यालाच म्हणतात लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. आई आपल्या लेकराचं हित पाहते. ऐसी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती. आई खूप सहज करते. 3रा चरण पोटी भारव आहे. पोटी भारवा, पोटी भारवा है, 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 पोटी भारवा है. सत्य सर्व काही आहे, सत्य सर्व काही आहे, सर्व काही आहे, याचे सर्व काही आहे. सत्य सर्व काही आहे, सत्य सर्व काही आहे, याचे सर्व काही आहे, याचे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई काय सहन करत नाही, खूप सहन करते. आपला 9 महिने 9 दिवस मासाचा गोळा उदरामध्ये वाढवणं बोलणं एवढं सोपं नाहीये. माफी मागून बोलते माझ्या दादांनो, माझे दादा बाबा काका भाऊ. एक 3 किलोचा दगड 3 महिने पाठीला घेऊन, पोटाला नाही पाठीला बांधून फिराल का तुम्ही? ते शक्य होईल का आपल्याला? ते सहन होईल का? नाही. हे जिला जमतं तिला आई म्हणतात. पोटी भारव आहे, ती खूप सहन करते. या प्रसंगी काही ज्येष्ठ महात्म्यांच्या मुखातून ऐकलेली मी वचन आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. माझ्या सेवेला सांगतेकडे घेऊन जाणार आहे. बोलणं माझं काम देऊ नका. आता माय बापाबद्दल आताची थोडीशी काही पिढी ही थोडी कृतज्ञ झालेली आहे, कृतज्ञ नाही. सोनवणे परिवारासारखे असे काही परिवार आहेत की ते कृतज्ञ आहेत, जाणीव आहे त्यांना. पण काही मुलं अशी आहेत की त्यांना जाणीव नाही राहिलेली मायबापाच्या कष्टाची. कुत्र्याला गाडीत घेऊन फिरतील आणि मायबापाला पायी चालवायला होते. कुत्र्याला ताटात घेऊन जेवतात, मायबापाला कुत्र्यासारखी भाकरी फेकून वाढतात. मायबापाला कुत्र्यासारखी भाकरी फेकून वाढा, पण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कुत्र ताटात घेऊन जेवा, तेव्हा ताटात घेऊन त्याला जेवण करा, ते चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाची किंमत कदर किती लोकांना आहे हा भाग वेगळा आहे, पण माय बापाच्या बाबतीमध्ये आपण किती कृतज्ञ राहिलं पाहिजे, किती जाणीव आपण ठेवली पाहिजे. याबद्दल मोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं तुम्हाला सांगते. घरातली वयोवृद्ध माणसं असतात, म्हातारपणाला माणसं बडबड करतात, थोडं जास्त बोलतात. बडबड केली की तरुणांना राग येतो. काय म्हाताऱ्या माणसाला बडबड लावली? माझी विनंती आहे, त्यांच्या बोलण्याला बडबड म्हणून हिणवू नका. कारण जेव्हा आपण लहान असतो ना, आपले आजोबा खांद्यावर टाकून आपल्याला गावच्या जत्रेला घेऊन गेलेले असतात आणि जत्रेमध्ये आपण फुगा पाहिला की ओरडतो आपण, बाबा फुगा, बाबा फुगा, बाबा फुगा. जर त्यांनी 2 तास आपला फुगा फुगा हा शब्द, निरर्थक शब्द जर त्यांनी ऐकला असेल, तर आपणही त्यांची बडबड सहन केलीच पाहिजे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. म्हातारपणी इंद्रियावरती ताबा राहत नाही.
थुंकी टाकायला लवकर डबा सापडत नाही, तोंडातून लाळ गळते, नाकातून शेंबूड गळतो, त्यावेळेला आपल्याला राग येतो, काय म्हातारडं खराब आहे, काय घाणेरड आहे, असं बोलू नका. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या सुद्धा नाकातोंडातून लाळ आणि शेंबूड गळत होता. तुमच्या आजोबानं डोक्यावरच्या फेट्यानं, बापानं खांद्यावरच्या पंचानं आणि आईनं प्रसंगी जरीच्या पदरानं तुमचं नाकतोंड पुसलंय. मग त्यांचा तिरस्कार का करता? अरे प्रारब्धानं पुन्हा येणं योगायोगानं जर समोर उभे असाल, म्हातारे आजोबाच्या तोंडामध्ये लाळ थुंकी साचली असेल, टाकायला डबा सापडत नसेल, तोंडजळ पुढे करा आणि हातात त्यांची थुंकी घ्या. ज्या दिवशी वृद्धाची थुंकी तुम्ही हातात घ्याल, तुमच्या ज्येष्ठ लोकांची थुंकी हातात घ्याल, त्या दिवसानंतर जगाच्या समोर हात पसरण्याची वेळ तुमच्या जीवनात कधीच येणार नाही. काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आपण. घरातली म्हातारी माणसं शरीरावर ताबा राहत नाही, खाल्लेलं पचत नाही, बाथरूम पर्यंत जाईपर्यंत कपड्यामध्ये घाण होते, मग तिरस्कार करतो आपण. काय घाण केली म्हाताऱ्यानं? विनंती माझी, ते त्यांनी ठरवून नाही केलं, त्यांच्या शरीरावर त्यांचा ताबा नाही राहिलेला. जेव्हा तुम्ही लहान होता, घरातली सगळी माणसं जेवायला बसली होती, तुम्ही लाडानं रांगत 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 त्यांच्या जवळ गेला आणि आई तोंडात घास घालणार, तुम्ही ताटाजवळच घाण टाकला. तुमचा कोणीच तिरस्कार केला नाही, कोणीच नाही. अगोदर तुम्हाला स्वच्छ केलं, आपली स्वच्छता केली, आपली व्यवस्था लावली आणि नंतर माई जेवायला बसली. जर त्यांनी एवढं सहन केलं असेल तर आपण त्यांचा तिरस्कार का करायचा? माझ्या दादांनो, म्हातारी माणसं घोरतात तर आपल्याला राग येतो. काय घोरताय ते? आपली झोप खराब करताय. नका त्यांचा तिरस्कार करू, कारण आपण झोपावं म्हणून त्यांनी कितीतरी रात्री जागरण केले. आपल्याला झोप लागावी म्हणून आपल्या आईनं ताल सूर कळत नसताना सुद्धा त्यानं आपल्यासाठी अंगाई गायली. आपली आई बोलली आपल्यासाठी, गाय झोपली गोठ्यात घरात चिवताई, परसात वेलीवर झोप जाग जाई जोई, मीठ पाकळ्या डोळ्याच्या गाते तुला मी गाणी. आज माझ्या पाडसाला झोप निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला. आपल्याला झोप लागावी म्हणून तिला अंगाई गायली. आता तिला म्हातारपणी आपण त्रास द्यायचा नाही, कुठल्याच आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांना त्रास द्यायचा नाही. पुण्यवान आहे, खूप मोठं पुण्य म्हणावं लागेल स्वर्गीय सौभाग्यवती लताबाई भीमाशंकर सोनवणे आईचं. काय पुण्य आहे लक्षात घ्या. मरण तर कुणाला चुकत नाही, त्या वाटेवर सगळ्यांना जायचं आहे, पण ज्या आईच्या आठवणीमध्ये भगवत चिंतन घडतंय हे त्या माई माऊलीचं पुण्य. स्वर्गीय लता आईंचं विशेष पुण्य त्यांच्या जीवनातलं ऐका. ज्या दिवशी स्त्रीचं लग्न होतं, तिच्या कपाळावरती कुंकू लागलं जातं, भांगात सिंदूर भरला जातो ना, त्या दिवसापासून प्रत्येक स्त्रीची आस असते, इच्छा असते की हे सौभाग्याचं लेणं घेऊन मी जगाचा निरोप घ्यावा. हेच सौभाग्याचं लेणं घेऊन ज्या स्त्रीला या जगाचा निरोप घेता येतो ना, समजावं त्या स्त्रीला इच्छा मरण प्राप्त झालं. त्याला इच्छा मरण म्हणतात. आणि हे इच्छा मरण स्वर्गीय लताईंच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. त्यांचं जीवन सफल झालेलं आहे. फार कष्टातून, पराकाष्ठेतून, कष्टातून त्यांचं जीवन घडलेलं. कैलासवासी लताबाई भीमाशंकर सोनवणे यांचे 11 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झालेले. कैलासवासी दामोदर दळवी यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील न्यायालयात क्लर्क होते. त्यांना 2 भाऊ 2 बहिणी असा गोंडस परिवार होता. आणि आदरणीय भीमाशंकर सोनवणे यांच्याशी जेव्हा त्यांचा विवाह झाला त्यावेळेला म्हणजे दादांना भाई म्हणायचे. तेव्हा भाई उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक होते. परिस्थिती थोडीशी हालाकीचीच होती, पण त्यांनी 2 मुलं 2 मुली या छोट्याशा त्यांच्या परिवाराचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. 6 भाऊ 3 बहिणी असा खूप मोठा बाईंचा परिवार होता, एकत्र परिवार. या सगळ्यांची जबाबदारी स्वर्गीय लताई यांच्यावरती होती आणि ज्येष्ठ असल्या कारणानं सगळी जबाबदारी या दाम्पत्यावरती, भाईंवरती आणि लताईंच्यावरती. पण ही जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. नंतर भाईंना शिक्षकाची नोकरी सोडावी लागली तर त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय चालू केला. वीटभट्टीच्या व्यवसायातून हळूहळू आपला धंदा पाहत आपल्या परिवाराची उन्नती, लेकरांना चांगले शिक्षण, या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. अतिशय शांत स्वभाव, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा स्वभाव, अतिशय धार्मिक वृत्ती. आणि मग
मुले सुनील भाऊ आणि संदीप भाऊ, तसेच रेणुकाताई, स्मिताताई या त्यांच्या मुली आहेत. या सगळ्यांना उच्च शिक्षण देऊन एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी, समाजाप्रती जबाबदारी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व ही 4 लेकरं घडवण्याचं काम आई वडिलांनी केलेलं आहे. चांगले संस्कार देऊन आज या 4ही भावंडाचं मी नाव घेतलं की सुनील दादा असतील, संदीप भाऊ असतील, स्मिताताई असतील, रेणुकाताई असतील, ही बहीण भावंड आज यांच्या जीवनामध्ये हे सगळे सुखाचे दिवस आहेत ना, हे सगळे त्यांच्या आई वडिलांचे श्रेय आहे, त्यांचे उपकार आहेत. त्यांच्या संस्कारातून हे सगळं त्यांचं वैभव आहे. लेकरांना घडवलं आणि लेकरांनी सुद्धा आईच्या ऋणाची परतफेड हरिकीर्तन, सत्संग, नामस्मरण याद्वारे केलेले आहे. आता श्राद्धाच्या दिवशी पिंगला या सगळ्या गोष्टी केल्या असताना कीर्तनाची काय गरज, तर कीर्तन म्हणजे जीवनाची सफलता आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा कारण हरिये, जड जीवा कारण हरिये, जड जीवा कारण हरिये. दर्शन झालं असेल, समाधीला डोकं टेकलं असेल,
बाबांचा आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये उन्नती लेकरा बाळांची भरभराटी ज्या माई माऊलीने डोळ्यांना पाहिली आणि अगदी चांगले कर्म करून शेवटही साईबाबांच्या दरबारामध्ये या पवित्र नगरीमध्ये झाला. आता बस साईनाथाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, भगवान या पवित्र आत्म्याला तुझ्या चरणाजवळ जायला दे आणि विनंती एवढीच असू दे माझ्या लेकरा बाळांवरती तुझा कृपा आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. हरि जय हरि जय हरि जय हरि जय विठ्ठल विठ्ठल हरि हरि जय भगवान हरि जय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि ज्यांनी मराठवाड्यात काय संपूर्ण महाराष्ट्रात
त्यांना फॉलो केलं जातं, यूट्यूबवर त्यांची कीर्तनं ऐकली जातात अतिशय ओजस्वी भाषेत, आणि समाजाप्रती आपण काही देणं लागतो या उद्देशाने ताईंनी सोनाली दिदी करपे यांनी चकलांबासारख्या अतिशय ग्रामीण परिसरात, तसा तो दुष्काळी परिसर आहे, गेवराई भाग म्हणजे फार काय सधन भाग नाही आहे, परंतु त्या ठिकाणी एवढी सुंदर शाळा मुलींसाठी त्यांनी सुरू केलेली आहे. आपली धर्माचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्या मुलींना दिलं जातं, आणि त्यासाठी या ठिकाणाहून आपल्याला काही बऱ्याच प्रमाणात मदत होणार आहे. आर्थिक मदत होईल किंवा काही वस्तुरूपानेही लोक मदत करतील, परंतु आज आपण या ठिकाणी अतिशय सुंदर आईवरती कीर्तन केलं आणि संस्कृतीचं दर्शन आमच्या लोकांना दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व शिर्डीकरांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी आज या पुण्यस्मरणासाठी उपस्थित शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलास बापू कुटे पाटील, तसेच जागतिक शरीर सौष्ठव संघाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजयजी मोरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. राहता शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी पिंबाडा, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे गुंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार, माजी नगरसेवक निलेशजी कुते, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कुते पाटील, भारतीय जनता पार्टीचे जुने नेते आदरणीय बाबूरावजी पुरोहित, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शेळके पाटील, गणेश कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय प्रतापराव जगताप, राहत्याचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय कुंभार साहेब, EPI आदरणीय येशेकर साहेब, साईबाबा संस्थांचे संरक्षण अधिकारी PSI माळी साहेब, डॉक्टर प्रीतम वडगावे, डॉक्टर गोरे, डॉक्टर नाईक, सचिनजी चौगुले काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक दत्तात्रय कुते, माजी नगरसेवक राजेंद्र देवराम कुते, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गुंजकर, निगोजचे पोलीस पाटील संजय गव्हाणे पाटील, साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिनजी तांबे, राजेंद्रजी जगताप, विनोद कोटे पाटील, तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मामा आदरणीय भामदाजी कोनकर पाटील, या कार्यक्रमानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात मोठ्या संख्येने. सर्वांनी बाजूला जेवणाची व्यवस्था केली, सर्वांनी जेवण करायचं आहे. या निमित्ताने आमच्या येथील माजी नगरसेवक आदरणीय रमेश भाऊ गुंजकर यांच्या रुद्र प्रतिष्ठानतर्फे सोनाली दिदी करपे यांची जी संस्था आहे, जी मुलींसाठी त्या चालवतात, वारकरी शिक्षण संस्था, त्यांना या रुद्रा फाउंडेशनतर्फे 11,000 रुपयांची देणगी या ठिकाणी रमेश भाऊ गुंजकर यांनी दिलेली आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. अजूनही कुणाला देणगी द्यायची असेल तर ताईंकडे त्यांनी ती देणगी जमा करावी, कारण समाजाचं काम त्या करतायत आणि त्या समाजाच्या कामासाठी आपण थोडाफार हातभार लावला पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कोणाचं या ठिकाणी नाव राहिलं असेल चुकून घेण्याचं तर मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि उपस्थितांना विनंती करतो की आपण कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. बाजूच्याच हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे.